आग लागली पळा पळा ए बिमले काय गे मंग्याला बघितला कुठे खयच होतो आता काय केलं ए मंग्या यो काय यो बघ मरता खेळता इकडे ए मंग्या चल आधी जेवायला थांब ना गे थोडं वेळ थांब ना गे नाही 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 तू आधी घरी चल जेवणार कोण तुझं बापूस खेळू दे ना गे किसूला बोलो किसूला नको तुला किसू कडे देते किसू ये रे आमच्या मंग्याला घेऊन जा ये नाही येते मी जेवायला येते हा किसूचं नाव घेतल्यावर बरोबर येतो चल आधी चल तिकडे अरे मंग्या थांब रे मंग्या नाही जातो मी मंग्या किसूला घाबरला ए मंग्या जसं काय तू किसूला घाबरतच नाही मी तर बाबा किसूला खूप घाबरतो जेवलं नाही तर किसू अभ्यास केला नाही तर किसू तुला माहित आहे माझा मामा आहे ना तो सांगतो की किसूला 4 पाय किसूला 4 पाय नाही किसूला 4 हात आहेत बाजारात फिरत असताना ना तो 2 हात चादरीच्या आत लपून ठेवतो आणि मग अमावस्येच्या दिवशी त्याच 4 हातांनी तो छोट्या छोट्या मुलांना खाऊन टाकतो अशी माझी आई मला सांगत होती तुझी आई माझी आई मला कधीच खोटं सांगत नाही मम्मी नाही घाबरत कोणाला मी शुअर आहे हो मग जाऊन दाखव ना किसूच्या टेकडीवर त्याच्या घरात हो मग त्यात काय जाईन ना बघा नक्की होय रे बाबा भेटला होतो एक खोड रबर चल लागली ममद्या आणि बन्सीमध्ये भेट लागली मम्ब्या अरे ममद्या नाही रे ममद्या डायरेक्ट किसूच्या टेकडीवर जायला हिम्मत लागते त्याला काय सापडलं तिकडे किसूचा खजिना हिरे मोती दागिने जे त्यांनी त्याच्या घरी लपवले तो एक वस्तू काढत गेला मग आणि त्याला कळलंच नाही काय किसू त्याला सोडून बघत होता आणि मग किसूने त्याच्या पाठीमागून येऊन त्याचा हातच पकडला देवावर भरोसा ठेवून आता काही फायदा नाही आता आपल्यालाच काहीतरी करावं लागेल आपल्या गावात एकच आहे जो आपल्याला ह्या संकटातून बाहेर काढू शकेल आपल्या गावचा हिरो गोपीदादा आता लिहितो बघ कसं गोपीदादाला पत्र मी पत्र लिहिण्यास कारण की आम्ही त्रासलो आहे पण त्याला पत्र देणार कोण बे एके बे दुईच्या गोपी दादाची गँग हुशार बे एके बे दुईच्या गोपी दादाची गँग हुशार आट्या पाट्यानं नारळ वाट्या घ्यायचे तुला गोरी मार माझ्या पकड करू अकड बक्कड 6 फुट नदीच्या पार हे आगरबाट नगर आपला शिवार राजा आपण प्रजा हे आगरबाट नगर आपला शिवार राजा आपण प्रजा भरला या कानात आपल्या भिवार तू ना कोणाला कोणी वे यार ग 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 राज्यात मस्तीचा हंगाम येतो पिटीनं दांडूचं पीक मी घेतो राज्यात मस्तीचा हंगाम येतो विटीनं दांडूचं पीक मी घेतो त्याचा डाव नोटाची हवा वंडू गावर कराया तयार एक बस गोपी दादा किसूमुळे मंद्या 2 दिवस आजारी होता माहित आहे काय
या किसूचा काहीतरी बंदोबस्त करायलाच हवा. एक काम करा, तासाभरात मला टेकडीवर भेटा. मी बघून आलो, तो किसू झोपलाय. परेश आणि सिद्धेश, तुम्हाला तुमचं काम माहित आहे. हो. आता फक्त एकच काम बाकी आहे. आपल्यापैकी कोणीतरी जाऊन त्या किसूचं सामान लंपास करायचं. अरे पण गोपी तिकडे जाणार कोण? बंटी, अरे काय वेडा झालास काय? जीवाचा खतरा आहेत खतरा. किती घाबरताय रे तुम्ही? सांगितलं ना मी काय नाही. किती घाबरताय रे तुम्ही? काय? एक मिनिट. अरे एवढी चर्चा कशाला करतोय आपण यावर? कुणी नाही जात आहे ना? ठीक आहे, नका जाऊ. मी जातो. गोपी काय? किसूच्या त्रासातून जर सुटका हवी असेल तर आज आपल्याला हा प्लॅन यशस्वी करायलाच हवा. अरे पण चल लवकर. कुठे हा? अरे बाबू, किती अजून वेळ कसं झाला? राहिला? हवाय? घे ना, घे घे घे. हवाय ना, घे ना. घे, पाहिजे डबा. घे, घे ना. घे, 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 घे. घे डबा. कितीचा डबा पळाला. घे, 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 घे. घे. हवाय ना तुला? घे ना मग. घे. ये ये. ये ना. ये ये. ये ये. घे, घे. घे. अरे काय रे? हा पण गोपीला अड्ड्यात घडवले ना. गोपीला? अरे त्याला ताप आलाय का बघ. गोपीचं नाव घेतोय, किसूचं नाव घ्यायचं सोडून. अरे तो तसाच आहे. काका, आठ वडापाव दे ना. पाणी देतो. मला नको रे, घरी आई वाट बघत असेल. असलं बाहेरचं खाऊ नको म्हणून सांगितले तिने. माझ्या आईने पण तेच सांगितले रे. सगळ्यांच्या आई तेच सांगत असते. तुम्ही वडापाव द्या हो. देतोय? मी काय म्हणत होतो, आज खूप मजा आली ना. हा, बरं, मी काय म्हणत होतो? मी आपली गेला. सगळ्याला सांग, आपण गेलो ना. कधी आज केलेला? आणि त्या पाण्यात पोहायला गेलो ना आम्ही, तर मासे किती एवढे मोठे मोठे मासे. आता जेवण पण काय टीव्हीतलं बायका बनवणार आहे.
अरे मी खरंच मासा पकडलाय सांगू नको. काय पण गोपी ए गोपी गोपी काय झालं? ए गोपी काय झालं ए बाबू पाणी आण जा पाणी गोपी गोपी ए गोपी उठ ना ए गोपी गोपी काय झालं गोपी उठ ना ए गोपी ए त्याच्या आईला सांगूया का हे नको नको उठू त्याला. गोपी गोपी ए गोपी 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 उठणार रे ए गोपी उठणार रे गोपी गोपी उठ ए गोपी ए गोपी उठ गोपी उठव त्याला. गोपी गोपी उठव ए गोपी 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 ए गोपी ए गोपी ए गोपी बरा आहेस ना गोपी बरा आहेस ना? गोपी बरा आहेस ना तू हे तो बघ किसू. त्याने ढकललं असणार गोपीला पाण्यात. काल आपण त्याचा डबा पळवला होता ना त्याचाच राग काढायला आला असेल हा. किसूच्या ना चल आता. हे घे. मार त्याला. मार. अरे मी पळवलं होतं का पाण्यात? हे घे, हे घे. चल आता. गोपी बाजूला राहा तू. हा असं काय बघतोय वेडा वेडा नाही ना झाला. चल याच्या आईला सांगूया चल मारू नका त्याला, थांबा. आईला सांगूया. किसू. किसू, थँक्यू. तू माझा जीव वाचवलास. म्हणजे मी आभारी आहे तुझा. नाही नको. मी बोलले ना की माझं तोंड दिसतं, पण आपण काय करतो याचं गणित नको. सगळे मिळून जाणार होता तुम्ही मासे धरायला, मग त्यांच्यासाठी थांबायला नको तुला. सतत वाहनपणा. बरं एवढं सगळं झाल्यावर निमूटपणे घरी यायचं तर ते नाही. हा त्या मित्रांनी येऊन मला सांगितलं म्हणून, नाही तर तू तर काय काय करू काय तुझं मी. जेवायला वाढ. मीच लाड करते तुझी, बघते त्याचीच फळ. लहान आहेस तू, आता जबाबदारी कळायला नको तुला. अरे तुझ्या बापसा नंतर ना तू.
तू जाणार आहेस मला. आज जर तुला काही झालं असतं ना तर कुणाकडे बघून जगले असते मी. गोपी, हे बघ, तुला आता ना समजायला हवं, तुझ्यावर तुझी, माझी, तुझ्या बहिणीची जबाबदारी आहे. तुला तुझ्या जीवाची किंमत नसेल, पण आमच्यासाठी तू खूप महत्वाचा आहेस. बघतोस काय, जेव, सांडलंस ते. चपाती घालू? गोपी, हे चपाती घालू? नको. बर. आई, हं. चपाती वाढ. 2 चपात्या दे. किसू, हे किसू, हे तुझ्यासाठी. तू माझा जीव वाचवलास ना, त्यासाठी थँक्यू म्हणून. नाही, उष्ट नाही, खास तुझ्यासाठी आणलंय. अरे घे, घे ना. भूक नाही आहे काय? ठीक आहे, इथे ठेवतो, पण खा हा. आता उठ ना. आता तू कशाला झोपलीस गो? उठ. वाजले किती बघ. गोपी, शाळेत जायला उशीर होईल, चल लवकर, पायापा होईल नुसती. चला येतो. काय? अरे आज एवढं लवकर शाळेत? आज शाळेत लवकर पोचायचंय. अरे पण अरे आंघोळ तर करून जा. मी थंड पाण्याने. काय? आकाशाच्या छत्रीखाली, आकाशाच्या छत्रीखाली गाणं गात गात तुझ्या माझ्या, माझ्या तुझ्या वेड्यांचं घर उन्हात. पाऊस पाण्याची छत्रीला भीती काय, तुझा माझं नात दुधावरसा. पाऊस पाण्याची छत्रीला भीती काय, तुझं माझं नात दुधावरसा. आकाशाच्या छत्रीखाली गाणं गात गात तुझ्या माझ्या, माझ्या तुझ्या वेड्यांचं घर उन्हात. असो वारा असो, उरली आता चिंता ना कशाची. तुझी मिळता सोबत बदलू सारी कहाणी.
जगण्याची वेगळी वाट ही अबोल जरी साथ चार पावलात दिवस वेगळी वाट ही अबोल जरी साथ चार पावलात दिवस आकाशाच्या छत्री खाली गाण गात गात तुझ्या माझ्या तुझ्या पेड्यांचं घर उन्हात नात असं गोड जसं दुधात साखर थोडी मायेची बंध कसा हा गहिरा आपल्यालाच ज्याची ही गोडी बाकीच्या कुणाला कळणार नाही बात जगा परे अशी आपुली साथ बाकीच्या कुणाला कळणार नाही बात जगा परे अशी आपुली साथ हो आकाशाच्या छत्री खाली गाण गात गात तुझ्या माझ्या तुझ्या वेड्यांचं घर गेले काही दिवस किसूला रक्ताच्या उलट्या होत आहेत. सिव्हिअर ऍसिडिटी आहे. आतड्या बाद झाल्या. मला काळजी वाटते हो त्याची. काळजी कर पण गुंतू नको. हा डॉक्टर किसू मरणार आहे. गेले कित्येक दिवस तो काही खातही नाहीये. त्याची तब्येत खरंच खूप खराब आहे. कुठल्या इच्छाशक्तीवर तो जिवंत आहे सांगता येत नाही. त्याचं कोणी असतं तर कळलंही असतं कदाचित. चल आई किसू कोण आहे ग? किसू आहे. पण तो आलाय कुठून? तो मला काय माहित. तू झोपा नाही तर किसूला बोलवेन. तो पकडून नेईल तुला. किसू तो टेकडीवर राहतो ना. किसू नाही, तो कधीतरी इकडे येतो आणि आम्ही फेकलेले मासे वगैरे घेऊन जातो. पण तू टेकडी पलीकडच्या गावात जर गेलास ना तर तुला त्याच्याबद्दल नक्कीच माहिती मिळू शकेल. मावशी या गावात राम मंदिर कुठे आहे? काय थया हा बाबा किसू संपूर्ण गावाने सांगितले तुमच्याकडूनच काही माहिती मिळू शकते. किसू हा चल. कुठे तू चल तर अगं, काय आधी. गो अगं सांगशील की नाही. बघ आता काय झालं. लग्न लग्न हो लग्न. माझ्या लग्नाची बोलणी करायला लोक आली आहेत घरी पण मी पळून आले.
आता बाबा शोधत असतील मला. जिनावरून खाली उतरत होते ना तेव्हा सुलभा काकीने पाहिलं. मोन्या दादा मागणं धावत होता पण मी नाही सापडले त्याच्या हाताला. आता बाबांकडे जाऊन चुगली करत असेल. दरवेळेला तू असंच करते ना, मला भीती वाटते गो. भ्यायचं काय त्याच्यात? आपण लग्न करणार आहोत ना एकमेकांशी. असं भिवून होतं लग्न. मला लोकांची भीती नाही वाटत गो. तू दरवेळेला अशी पळून येतेस ना, त्या प्रत्येक वेळेला तुला माझ्यापासून हिरावून घेण्याचा एक प्रयत्न झालेला असतो. मी तुला गमावून बसेन याची भीती वाटते मला. तू नाही गमावणार मला. ज्या दिवशी माझं लग्न ठरवतील ना त्या दिवशी मी पळून येईन. तू नेशील ना मला पळून? हा? बघ हसतो बघ कसा. आता हसतो कशाला सांग ना. तुला सगळी परीकथाच वाटते ना ग. तू एवढी श्रीमंत, मी असं गरीब. पैशानेच सगळं मिळत नसतं. माणसाचं मन, त्याचा स्वभाव. घणाला तर आता आठवत पण नसेल ना, फक्त 4च वर्षांचा तो होता. पुराचं पाणी त्याला खेचत होतं, पण तू त्याचा हात घट्ट धरून ठेवला होता. तुला तर माहित पण नव्हतं गणा माझा भाऊ आहे ते. एका झाडाला धरून तू होता आणि एका लाकडाच्या ओंडक्याशी मी. पुराचं पाणी वाढत होतं आणि मी फक्त तुला बघत होते. पुढची कित्येक वर्ष तुझ्याशी बोलायचं नुसतं धाडसच करत होते. चोरून बघायचे तुला. तुझ्यातला खरा तू त्या पुराच्याच दिवशी दिसला होता मला आणि त्याच्याच प्रेमात पडले मी. पण गण्याच्या जागी दुसरं कोणी असताना मी हेच केलं असतं. मग तेच तर म्हणते मी. तुला फरक नाही पडला गणा श्रीमंत घरातला होता की गरीब घरातला. त्या पुरात बरंच काही निघून गेलं. राहतं घर, बाबा. किसू दादा, किसू दादा, तुझ्या आईला परत दम्याचा झटका आला वाटतं. अगं कुठे कुठे तू जा चालली? पुढे, मी आले. अगं पण तू जा. चल. डॉक्टर काका, डॉक्टर काका, सुधा, अगं काय झालं? चला लवकर, आईची तब्येत बरी नाही. ठीक आहे, घाबरू नको, येतो. हा डॉक्टर काका तिकडे ना, इकडे जायचंय. तुझं घर इकडे आहे ना? पण आपल्याला इकडे जायचंय. चला. बरं, चल चल चल. या डॉक्टर काका. चला रे बाजू. डॉक्टरनु बसा बसा. बस असं दे. आईला तपासा पटकन. होय होय बघ. डॉक्टरांनो, पैसे किती झाले? 5 रुपये झालेत. काय झालं? काय शोधतो? डॉक्टरचे 5 रुपये द्यायचे ना. हो. डॉक्टर काका 5 रुपये झाले ना? होय होय. अगं अगं हे काय करतेस? काय नाही, आमच्याकडे आता 5 रुपये द्यायला नाहीत ना, म्हणून हे देते. 5 रुपयांपेक्षा जास्तच किंमत आहे याची. अगं तू मला काका म्हणतेस ना, मग हे डूल कसले देतेस? हा, घाल आधी परत. पुन्हा कधीही गरज लागली तर मला बोलवायचं, समजलं ना?